नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समान मार्क पडलेले. कट ऑफचा विचार करता जर समान मार्क असतील तर कोणत्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे, त्याची नियमावली काय, त्याचा GR काय सांगतो, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं सरळ सेवा सर्व समावेशक बॅचेस अवेलेबल आहे. त्याचबरोबर गट ब गट क जी जून 2024 ला होणार आहे त्याच्याही बॅचेस इथे अवेलेबल आहे आणि पोलीस भरतीची बॅच सुद्धा अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा खाली नंबरवरती कॉल करू शकता. महत्वाची बातमी करतो आपण, तलाठी भरतीचं जर तुम्ही ऍड बघितली तर ऍड मध्ये मेन्शन केली त्यांनी बघा, तलाठी भरतीची एक्झाम तुमची होती 200 मार्कांची आणि तुम्हाला प्रत्येकाला जर गुणवत्ता यादीमध्ये तुमचा विचार केला जावा यासाठी तुम्ही जर इथे असाल तर 85% मार्क पडले पाहिजे. म्हणजे 90 किंवा 90+ मार्क असेल तर आणि तरच तुमचा गुणवत्ता विचार केला जाणार आहे. पण अर्थात यावर्षी बघितलं तर खूप चांगले मार्क विद्यार्थ्यांना पडलेले आहे. कोविडचा कालावधी खूप मोठा गॅप पडलेला आहे, खूप विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय, खूप मोठा अवेअरनेस आहे, त्यामुळे कट ऑफ हा खूप मोठ्या लेवलला जात आहे. आता यामध्ये जर बघितलं त्यांनी एक सांगितलं समान गुण जर पडत असतील तर गव्हर्नमेंटचा एक GR आहे 4 मे 2022 ज्यामध्ये त्यांनी निकष सांगितले. त्यातले निकषाची स्लाइड तुमच्या समोर मी ठेवलेली आहे. उमेदवाराला समान गुण जर पडले तर पहिला मुद्दा असेल, जर ते उमेदवार 2 पेक्षा जास्त असतील किंवा 2 असतील तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य जर असेल तर त्याचा विचार पहिला केला जाईल. पण दोन्ही उमेदवार किंवा 2पेक्षा जास्त उमेदवार हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य नाहीये किंवा सगळेच आहे तर अशा वेळेस परत दुसरा पॅटर्न विचारात घेतला जातो. ब नंबर, त्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचं वय जास्त असेल त्या विद्यार्थ्यांना पहिला प्रेफरन्स दिला जातो. पण इथे जर बघितलं की हे पण सारखंच आहे त्यांचं, तर मात्र मग तिसरा मुद्दा आहे की त्यांनी फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकात जेवढं उच्चतम शिक्षण घेतलं असेल, उच्चतर शैक्षणिक अर्हता असेल त्याचा विचार पहिला केला जाईल. हे पण जर सारखं असेल तर चौथा मुद्दा, त्याच्या समान गुण ठरले असेल तर उमेदवारांमध्ये काय तर त्या दिलंय किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतम गुण प्राप्त, म्हणजे यासाठी डिग्री लागते, डिग्रीमध्ये ज्याला जास्त मार्क पडलेले आहेत त्याचा विचार केला जातो. असे 4 नॉर्म्स इथे विचार घेतले जातात. इथपर्यंत चेक द्यायची गरज पडत नाही. इथे पहिल्याच नॉर्म्स किंवा दुसऱ्याच नॉर्म्स मध्ये सगळं संपून जातं. एक तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा पाहिजे किंवा त्याचं वय जास्त पाहिजे, त्याचं सिलेक्शन पहिले होणार आहे. सो अशी माहिती आहे समान गुण पडणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात. सो बरेच विद्यार्थी आहेत, त्यांना नक्कीच उपयोगात येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जाता इग्नाइट अकॅडमीला एक कॉल करा. तुम्हाला हे सगळे कोर्सेस फार कमी फी मध्ये अवेलेबल आहे. सरळ सेवा सर्व समावेशक 1499, पोलीस भरती 1199, ग्रुप B आणि C ची एकत्रित बॅच घेतली, प्रिलिम आणि मेन्सची तर ती आहे 7999, फक्त प्री घेतली 4999. काही शंका असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. धन्यवाद.